धोरण लागू झालं आहे। संपूर्ण राज्याच्या निविदा 15 मे पर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत। या राज्यात 15 मे नंतर संपूर्ण राज्याला नवीन वाढू धोरणाने रेती मिळणार आहे। आणि आता तर मी निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने की आमचे घरकुल आहेत 20 लक्ष घरकुल लोकांना आम्ही दिले आहेत, त्यांना ऑफलाईन पद्धतीने घरपोच आता आम्ही रॉयल्टी पोहोचवत आहे। 5 ब्रासपर्यंत मोफत वाढू देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। एकही पैसा आम्ही घरकुल मालकाकडे घेणार नाही। आम्ही त्यांना मोफत 5 ब्रास रॉयल्टी घरपोच आणि जिथे जिथे वाळू आहे ती जवळची वाळू आम्ही वाळू घाटाच्या माध्यमातून घरकुल मालकाला देणार आहोत। 20 लक्ष घरकुलांना आम्ही 5 ब्रास मोफत रेती देतोय। हाही निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि उद्या म्हणजे पुढच्या काळामध्ये पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत किंवा समोर या राज्यामध्ये एमसँड धोरण येत आहे। कृत्रिम वाळू निर्माण करणे म्हणजे राज्यामध्ये आपण दगडावरनं वाळू निर्माण करण्याचे कारखाने म्हणजे त्या ठिकाणी क्रेशर आम्ही टाकतो आहे आणि हे क्रेशर इंडस्ट्रियल क्रेशर असणार आहे। या क्रेशरला इंडस्ट्रियल मान्यता असणार आहे। एका जिल्ह्यात 50 क्रेशर आम्ही देतो आहे। त्यातनं जे काही आता पुढच्या 3 वर्षामध्ये PWD किंवा इरिगेशनचे बांधकाम असतील ते आता नदीच्या वाळूवर नाही तर कृत्रिम वाळूवर आपल्याला एमसँडवर आपण आता शिफ्ट करतो आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये नदीची वाळू आता लागणार नाही तर आता दगडावर तयार केलेली वाळू आम्ही संपूर्ण बांधकामाला वापरणार आहोत। त्याचं धोरण पुढच्या 8 दिवसामध्ये सरकार जाहीर करणार आहे आणि त्याकरता सर्व फॅसिलिटी सरकारने दिल्या आहे। इथपर्यंत आम्ही फॅसिलिटी देतो आहे की 5 एकर जागा येणाऱ्या संपूर्ण क्रशर ज्यांना टाकायचं असेल, ज्यांना क्रशर टाकायचं आहे एमसँडचं त्यांना 5 एकर पण जागा आम्ही देणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात या कृत्रिम वाळूला आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये ओपन करतो आहे। पुढच्या 3 वर्षामध्ये आपल्याला रेतीला जी म्हणजे नदीची रेती ही आपल्याला लागण्याची गरज पडणार नाही एवढं आम्ही काम करतोय।